Our hearts beat to the city streets. We began to feel the नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं की आम्ही गावी आलेलो आहोत आणि ही आहे गावच्या घराची झलक. जाताना आम्ही सगळं व्यवस्थित ठेवून गेलो होतो मार्चमध्ये, तर त्यामुळे इतकी काही क्लिनिंग वगैरे करावी लागली नाही आणि क्लिनिंग वगैरे करून फ्रेश होऊन मी आता करत आहे जेवणाला सुरुवात. लास्ट टाईम जेव्हा हे गावी आले होते तर यांच्यासोबत मी कुकर पाठवला होता. सो त्याचा जो रबर आहे तो खराब झाला होता, तर येताना मी आता घेऊन आलेले आहे. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या येताना कॅरी कराव्या लागतात जेव्हा जेव्हा गावी यायचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी मला लक्षातसुद्धा ठेवाव्या लागतात की काय काय गोष्टींची गरज आहे वगैरे. कारण इथे सगळ्याच गोष्टी काही इझिली अवेलेबल मिळत नाहीत, त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आणि कालचं जेवण आमचं इतकं प्रॉपर झालं नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला आता आपण आज जेवणाला सुरुवात करूया. प्रॉपर जेवण करून मग पुन्हा दुपारी थोडंसं रेस्टसुद्धा आम्ही करणार आहोत. तर आता गावी आल्यानंतर काय काय प्लॅनिंग्स वगैरे आहेत, कुठे कुठे जायचं आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी तर ठरतीलच आणि तुम्हालासुद्धा ब्लॉगमध्ये त्या पाहायलासुद्धा मिळतील. तर प्रत्येक वेळेला जेव्हा येतो आम्ही थोडंफार फिरतो आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा एन्जॉय करतो, जसं की आंबा, फणस, काजू वगैरे या सगळ्या गोष्टी. सो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेनच जे काही असेल, कारण प्लॅन नाही आहे काहीसुद्धा, अनप्लॅन गोष्टी असणार आहेत. तर इथे पटपट जेवण आवरून घेते आणि थोडंसं रेस्टसुद्धा करणार आहे. आणि संध्याकाळी मला आत्ता कळलं की रिसॉर्टला जायचा प्लॅन आहे. मुलांना खूप जास्त एक्साइटमेंट आहे, त्यामुळे आजच्या दिवशी आल्याच दिवशी जायचं आहे. कारण घरातले बाकीचे जे आहेत दीर वगैरे माझे मोठे, ते सुद्धा आलेले आहेत, तर त्यांचीसुद्धा मोठी मोठी मुलं आहेत. तर ते सगळ्यांनी जायचं ठरवलेलं आहे की रिसॉर्टला आपण जाऊया. इथे जवळच रिसॉर्ट आहे, तर जाऊया. तर त्यामुळे लवकरच थोडं आवरून मी रेस्ट करणार आहे आणि त्यानंतर मग जाणार आहोत. आणि ते गावी ना रिसॉर्ट जवळ असल्यामुळे आणि पैसेसुद्धा कमी लागतात इथे जास्त मुंबईमध्ये वगैरे सिटीमध्ये जितके रिसॉर्ट्सला पैसे लागतात किंवा जायला वगैरे, तर तितके काही लागत नाही तिकडे. इकडे गावाला रिसॉर्टचे जे स्विमिंग टायमिंग जो असतो तो तासांवर असतो आणि चार्ज देखील. सो संध्याकाळ झालेली आहे आता आणि आम्ही जात आहोत रिसॉर्टवरती. थोडंसं मुलांना खेळायचं वगैरे आहे, सो तिकडे जात आहोत आता आणि डायरेक्टली तिकडेच गेल्यावरती मग भेटूया. जायचं होतं बाईकवरती, पण बाईक काय स्टार्ट होत नाही, ते मागे बघताय. हे गाडी रिपेअर करायचा प्रयत्न करतात, पण ते काय होत नाही आहे. आय थिंक चालत जावं लागणार आहे आम्हाला. तर आता हळूहळू चालायला मी पुढे सुरुवात केलेली आहे. इथून घरापासून जवळच आहे रिसॉर्ट ते, तर चालत चालत थोडं पुढे पुढे जाते, तोपर्यंत हे येतील मागून गाडी ठेवून. आणि लोलोसुद्धा इथे चालतोय माझा. तर लोलो तो पण चालतोय हळूहळू, त्याला आवडते. बाबू गावाला येऊन कसं वाटतंय? बाबू गावाला येऊन कसं वाटतंय? गावाला येऊन हम्मा दिसली तुला? हम्मा दिसली नाही? दिखी? चला 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 चला. आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्यासाठी गॉगल पण घेतले आमच्या लोलोने, आहे ना बाबू? हाय करो सबको, हाय कर, हाय कर, हाय. चलो. तर मंडळी, ह्यांनी मला बाजूला रिसॉर्ट आहे, बाजूला रिसॉर्ट करून जवळजवळ 3 किलोमीटर चालत आणलेली आहे. हालत खराब झाली चालून चालून, खूप दमल्यासारखं झालं आहे आणि कोणी लिफ्टही देईना. आणि अजून रिसॉर्टसुद्धा खूप लांब आहे. बघूया आता. लोलोचं मस्त आहे, खांद्यावर उचलून घेतलेलं आहे त्याला. खूप सारे परिश्रम करून फायनली ह्या जी गाडी तुम्हाला दिसते तर त्याने आम्हाला लिफ्ट दिलेली आहे. पाण्याची गाडी आहे, तर लिफ्ट दिलेली आहे फायनली आणि आम्ही रिसॉर्टवरती पोचलेलो आहोत. बाकीच्या घरातले जे आहेत ते ऑलरेडी पोचलेले आहेत आणि आता खूप मस्त मजा करणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. व्हिडिओ इतके काही शूट करायला मिळतील असं वाटत नाही, पण जितकं शक्य होतं तितकं शूट करणार आहे.
इथे घरातले आम्ही सगळेच जण आलो होतो आणि खूप मजा करत होतो. खूप हे जे रिसॉर्ट आहे ते आमच्या घराच्या जवळच आहे, म्हणजे 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर नवीन चालू झालेलं आहे. आणि आधीच जेव्हा तुम्ही गेल्या वर्षीचे जे ब्लॉग पाहिले असेल ना माझे, तर त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला जे रिसॉर्ट आहे तर ते खूप लांब आहे. ॲक्च्युअली ट्रॅव्हलिंग लांब पडतं ते, त्यामुळे इथे आम्ही गेलो आणि आम्हाला प्रचंड आवडलं. खूप मजा आली, खूप म्हणजे खूप मजा आली. खूप एन्जॉयसुद्धा केलं आणि इथे मला एडिटिंग साठी व्हॉईस ओव्हर करावा लागत आहे, बिकॉज ॲज इट इज मी सगळे व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण इथे कॉपीराईट लागण्याची शक्यता आहे. कारण म्युझिक चालू होते, गाणी चालू होती बॉलिवूडची वगैरे, सो त्यामुळे इथे मी व्हॉईस ओव्हर केलेलं आहे. जस्ट रिसॉर्टवरून आता आलो आम्ही आणि आता घरी जातोय. बघूया लाईट आहे की नाही माहिती नाही, कारण इथं हल्ली गावी लाईटीचा खूप प्रॉब्लेम चालू आहे. गेलेला आहे आणि इथे जो आहे तो चार्जिंगचा बल्ब लावलेला आहे, बघू शकता. तर पूर्ण लाईट गेलेली आहे, घराची दाखवते. तर इथे बाहेर बार्बिक्यू लावलं होतं आणि छान अशी ग्रिल पार्टी चालली होती. चिकन वगैरे ग्रिल करत होते ते सगळे बाहेर. व्हिडिओ काही शूट केले होते, पण कदाचित ते डिलीट झाले माझ्याकडून, कारण मला ते गॅलरीत सापडत नाही. सो त्यामुळे इथे फोटो मी ॲड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं. आय होप तुम्हालासुद्धा आवडला असेल आजचा व्लॉग. आम्हीसुद्धा एन्जॉय करतो, तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. जेवण झाल्यानंतर इथे थोडंसं डान्स वगैरे चालले होते, त्यानंतर हौची वगैरे खेळलो आणि अशा प्रकारे आजचा छान असा पहिला दिवस आम्ही स्पेंड केला फॅमिलीसोबत, सगळ्यांसोबत. खूप मजा आली.